हे प्रेम मोठं मिळत असताना थोडं कुठंतरी मला पदरात घेत चला. थोडं टायमिंगच्याच बाबतीत माझी अडचण आहे, बाकीच्या बाबतीत नाही. बाकीच्या बाबतीत तुमचा भाऊ तुमचा मुलगा एकदम डॅशिंग आहे. मग तो काय त्याचे किती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि किती व्हिडिओ झाल्यात तो काय कोणाला घाबरत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी सुद्धा मग तिथं बसल्यानंतर मला असं जाणवलं का थोडं 1 तास लवकर आलो असतो तरी काही अडचण नव्हती. कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असेल, धर्मवीर आपले संभाजीराजे असेल, यांचा जो महिमा आणि भगव्यासाठी भगवं म्हणलं का महाराज थोडं आमच्या अंगात येतं. आता काहींना भगवं म्हणलं का वेगळं वाटतं, पण मला तर खरंच सांगतो, मी आमदार नव्हतो तेव्हापासून मला जरा भगव्याचं विशेष प्रेम आहे. आज आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जरा भगव्याचं आता गळ्यात बी लोक वारकरी लोक बी घालायला लागलेत, टोपी बी भगव्या आता यायला लागली. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी संभाजीराजेंचा कशा पद्धतीने जुन्या कालावधीमध्ये आज ज्यांच्यामुळं आपण इथं आहे, कशा पद्धतीने छळ झाला औरंगजेबाकडून, पण तरी सुद्धा आज त्यांनी आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी ही त्यागाची भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आज बघा, ठीक आहे, राजकीय वातावरणामध्ये निवडणुकामध्ये स्वार्थी लोक राहतात, पण माझ्याकडे मी जबाबदारीने सांगतो, मी स्वार्थी नाही. मी ठरवलंय हिंदुत्वाचं काम करताना पुढे जाताना त्याची कितीही किंमत मोजायला लागली तरी आपल्याला त्या पुढं घेऊन जायचं आहे. त्यामुळं महाराज, तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी शिवाजी राजांबद्दल, संभाजी राजांबद्दल सांगत असता, निश्चित आमच्यासारख्या तरुणांना तुमचा अभिमान आहे का आज ज्या पद्धतीने कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं गेलं पाहिजे. प्रत्येक महाराजांची वेगवेगळी पद्धत असते, परंतु आज ही जी तुम्ही सुरुवात केली आहे, ही जी संकल्प आज जो लहान मुलं जे आहेत आज यांच्या दृष्टीने निश्चित विचार करणारी आहे. कारण यापूर्वीच्या कालावधीमध्ये इतिहास सुद्धा सोयीनुसार रंगवला गेला होता.